आपण बनवणार आहे आता मटण मसाला। त्यासाठी आपण अर्धा किलो मटण घेतलेले आहे। हे पहा, आता आपण बनवणार आहे मटण मसाला। त्यासाठी घेतलेला आहे आपण अर्धा किलो मटण बकऱ्याचं आणि ते शिजवून घेतलेलं आहे तेलामध्ये। आणि त्यानंतर कांदा घेतलाय, 5-7 कांदे घेतलेत आणि हे कांदे आता तळून घ्यायचेत आपल्याला। मसाला बनवले आहे भात आणि इथं कांदा हे करून घेतोय, तळून घेतोय आम्ही। आणि इथं बनवले आहे चपातीसाठी पीठ मळले। आता मी बनवून घेणार आहे चपात्या। हे पहा, असा कांदा, लाल कांदा, लसूण, आलं आणि बदाम। हे पहा, कांदा, आलं, लसूण आणि काजू हे तळून घेतलेलं आहे आणि आता ते मिक्सर मधून काढायचं आपल्याला। चला, मी आता मिक्सर मधून काढून घेते। हे पहा, आता मिक्सर मधून काढून घ्यायचं हे आपल्याला तळलेला कांदा, ते मटण मसाला बनवायला। हे पहा, दही आहे, हे दही त्याच्यामध्ये टाकायचे आणि मिक्सर मधून काढायचं। आता हे मसाला मस्तपैकी काढायचा हा। कढईत तेल टाका थोडंसं। हे मटण टाकायचं मध्ये। हा मसाला टाकून घ्या आता याच्यामध्ये आपण मिक्सर मधून काढलेला। हलवून घ्या। त्यानंतर टाका हळद थोडीशी। हे पहा, इथं लाल मिरची टाका 2 चमचा। तुम्हाला जसं तिखट खायचे तसं करा। ही आहे गरम मसाला। हे आहे घरकुल मसाला। हे आहे घरकुल मसाला। असा काळा मसाला। आता हे सगळं हलवून घ्यायचं आपल्याला, टाकलेले मसाले। नंतर हे पाणी टाकायच्या मध्ये असं। आणि हे हलवून घ्या, जेणेकरून आपला मसाला करपणार नाही पाणी टाकल्यावर, नाहीतर तो सगळा मसाला करपून जाईल आणि टेस्ट काय लागणार नाही।
त्यामुळं आता हे मस्त शिजवून घ्यायचं चांगलं, आणखी 10 मिनटं झाकून. मी झाल्यानंतर तुम्हाला दाखवते आणखी. चला आता वरतून कोथिंबीर घाला. तयार आहे आपला मटण मसाला. या सगळेजण खायला. हे पहा, खाण्यासाठी तयार आहे आपला मटण मसाला. या सगळेजण खायला.